येस, माझं नाव प्रदीप लोखंडे आहे. संस्थेचं नाव रुरल रिलेशन्स. आणि मी आज पहिल्यांदा असा प्रयत्न केलेला आहे की घरातल्यांना पिलर समजण्याच्या ऐवजी आपल्या संस्थेतल्या लोकांना आपण पिलर समजूया का. आणि माझ्या मते इथून पुढे पुढच्या 20 वर्षात असं होणार आहे की हो, टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. कारण आपण प्रत्येक आपल्या घरातल्यांचं तर आपण ग्रँटेड घेतोच आहे ना त्यांना प्रत्येक वेळेला. तर ते व्हाय, बिकॉज माझ्या मते आता इथून पुढे जो CSR शब्द जो आहे, कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, इथून पुढे जर तुम्हाला महाब्रँड व्हायचे, ब्रँड व्हायचे, जे काय व्हायचे, त्याच्यासाठी हा CRM शब्द हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे. तर CRM मध्ये आपण आता जे म्हणतोय ते कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणतोय. तर माझं असं मत आहे आणि म्हणून मी माझ्या ऑफिस मधल्या दोघांना इथे बोलवलं. त्याचं कारण असं आहे, आता कलिग रिलेशनशिप मॅनेजमेंट हे आपल्यासाठी महत्वाचं होणार आहे. आणि माझी सर्वांना विनंती आहे की तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्यावर काम करणारे जी मंडळी आहेत ते इक्वली ऑर मोर इम्पॉर्टंट दॅन द कंझ्युमर. तर हे मला मुख्यतः सांगायचं होतं. मला वाटतं काही गावातले लोक आलेले आहेत, माझ्याविषयी बऱ्यापैकी काही माहिती सांगितलेली, पण मी परत सांगतो. एकच शब्दावरती महाब्रँड, ब्रँड, ॲडव्हर्टाइजमेंट, मार्केटिंग, जे काही शब्द आहेत ते एका शब्दाभोवती आहेत असं माझं मत आहे. आणि तो शब्द आहे कन्सिस्टन्सी, कन्सिस्टन्सी अँड कन्सिस्टन्सी. व्हॉट एव्हर यू डू इट इन लाईफ. ती बेसिक प्रॉब्लेम काय झालेला आहे, जर हे होत नसेल तर ते होत नसेल तर ते होत नसेल तर ते, किंवा ह्याला कॉपी कर, त्याला कॉपी कर, त्याला कॉपी कर, असं न करता कृपा करून जर आपण आपला जो विषय आहे, आपली जी पर्सनॅलिटी आहे, व्यवसायाची पर्सनॅलिटी, काळा गोऱ्याचा काही संबंध नाही बरं का याच्यामध्ये फार मोठा. तर ती जी व्यवसायाची पर्सनॅलिटी ही जर आपण अंडरस्टँड केली आणि त्यात जर कन्सिस्टन्सी ठेवली तर सगळेजण आपण इथं बसलेले आहोत हे निश्चित महाब्रँड होऊ शकतो असं मला वाटतं. टाळ्या, ह्याच्यावर पण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. माझ्या मते कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तर महारथी बसलेले सगळे उत्कृष्ट माइंदळी आहे मला माहिती आहे. पण तरी सुद्धा मला 2 शब्द सांगायला आवडतील आणि त्याच्याभोवती सगळं फिरतं. आणि ते 2 शब्द आहेत, तुम्ही जे काय करता त्यात क्वालिटी असली पाहिजे आणि त्याच्यावर मार्केटिंग केलं पाहिजे. इन माय ओपिनियन महाराष्ट्रीयन माणूस हा मार्केटिंग मध्ये मायनस आहे. मायनस का, कशासाठी, कारण मला अजून माहित नाहीये जास्त. पण नाही, मार्केटिंग करायचंच नाही. मी लय भारी काम करतो. अरे पण समोरच्याला कळू देत ना तू भारी काम करतो ते, त्याशिवाय कसं होणार आहे, पुढे कसं जाणार आहे. आणि क्वालिटी याच्यासाठी म्हणतोय की क्वालिटी इज अन ॲडव्हर्टाइजमेंट. बाकी कुठेही तुम्ही खर्च करायची आवश्यकता नाही. ह्या 2 शब्दाला प्रत्येक तरुण व्यावसायिकाने आणि जे इस्टॅब्लिश्ड आहेत त्यांनी ह्याच्यातलं जे काय घ्यायचं ते त्यांना माहिती आहे, त्यांनी घेतलेलं आहे, म्हणूनच ते तिथे आहेत. तर त्या तरुण उद्योजकांनी हे जर 2 शब्द घेतले की मग माझ्याकडे मोठा बिल्डिंग नाहीये, माझ्याकडे व्हाईस प्रेसिडेंट नाहीयेत, काय आवश्यकता नाही होतं फार व्हाईस प्रेसिडेंटची. पण मी तुम्हाला सांगतो, कारण टेक्नॉलॉजीमुळे स्पीड आलेला आहे, टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रान्सपरन्सी आलेली आहे, टेक्नॉलॉजी ही सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे. जस्ट यू हॅव टू मॅरी दॅट. सो क्वालिटी अँड मार्केटिंग, आणि मार्केटिंग मध्ये मी परत म्हणतो आपण पोर आहोत. तर त्या ह्या 2 गोष्टी शब्दाला जर प्रत्येक व्यवसायाने आपापल्या जागी महत्व जर दिलं तर आपण निश्चित यशस्वी होऊ. आणि मला सर्वांना नम्रतेने सांगायला आवडेल, हुएवर वॉन्ट्स टू गो टू रूल इंडिया, ज्याला कुणाला ग्रामीण भागात जायचं आहे ते आम्हाला संपर्क करू शकतात, मला संपर्क करू शकतात. माझा नंबर पब्लिक डोमेन मध्येच आहे. ओव्हर अँड अबोव्ह कमर्शियल इंटरेस्ट, हे पण हंबली आणि नम्रतेने सांगतोय, ओव्हर अँड अबोव्ह कमर्शियल इंटरेस्ट मी पूर्णपणे त्यांना मदत करीन. आणि मदत नाही, मदत सुद्धा फार ॲरोगंट शब्द वाटतो मला. आय विल बी व्हेरी हॅपी टू वर्क विथ देम शोल्डर टू शोल्डर. आणि काय प्रॉफिटमध्ये मागणार नाही, प्रॉफिटमध्ये काहीही मागणार नाही, इकडनं खाणार नाही, इकडनंही खाणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. धन्यवाद. आणि मुख्यतः आपण सर्वांनी मला वाटतं जोरदार टाळ्या एकदा वाजवूयात ह्या कपलचं आणि त्यांच्या टीमचं. प्लीज जरा जोरदार टाळ्या, प्लीज प्लीज प्लीज. सो थँक्यू व्हेरी मच रचना, थँक्यू व्हेरी मच अमित, यू आर डुईंग वंडरफुल, कीप इट अप, थँक्यू व्हेरी मच.